अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड शहरात प्रचंड दगडफेक आणि हिंसाचार झाल्याचं शहराने यापूर्वीच पाहिलंय। आता रिंग रोडमुळे शहरात अनेक घरांवर कारवाईची कुऱ्हाड चालणार आहे, त्यामुळे पुन्हा एकदा शहरात संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत। पिंपरी चिंचवड शहराच्या 1990च्या विकास आराखड्यानुसार मंजूर झालेला रिंग रोड हा 12 उपनगरातून जाणार आहे। त्यासाठी किमान 800 घरं पाडावी लागणार आहेत। त्याचा सर्वाधिक फटका बिजलीनगर आणि थेरगावमधल्या नागरिकांना बसणार आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांनी या रिंग रोडला विरोध केला। आज 20 वर्षापासून ही आमच्यावर टांगती तलवार आहे। आता कोकणे चौक तर स्वराज गार्डन इथपर्यंत जो आरक्षण पट्टा होता रिंग रोड साठी, तर तिथं गार्डन केलं जात आहे। तर मग तिथं रोड का नाही केला, गार्डनच का टाकलं? आमची अशी इच्छा आहे की तिथून रोड करावा, तर आम्ही पण पुढे विचार करू। आमची जवळजवळ 150 घर आहेत तिथं आणि आम्ही एक परिवारासारखं राहिले। 30 वर्ष झालं आम्ही तिथं जागा घेऊन राहिलेलो आहे आणि ते पैसे घर आम्ही एक एक रुपये जमा करून ते पैसे आम्ही जमून ती घर आम्ही बांधलेली। आमचं एवढं शासनाकडे मागणं आहे की आमची घरं वाचवा बस, आणि तुम्हाला जर आमची घरं वाचवणं होत नसेल तर आमचा सगळ्यांचा जीव घेणं हे तुम्ही ठरवून टाकायचंय। हा रिंग रोड महापालिकेच्या माध्यमातून होणार असला तरी घरं पाडण्याची कारवाई मात्र प्राधिकरण करणार आहे। पुढच्या टप्प्यात जो राहिलेला SCMTR रोड ज्याच्यावर अतिक्रमण आहेत, असा जो बिजलीनगर थेरगाव इथले अतिक्रमण काढून तो अतिक्रमण मुक्त करून महापालिकेच्या ताब्यात देण्याचं प्राधिकरणाचं नियोजन आहे। संरक्षण खात्यामधली जागा असल्यामुळे संरक्षण खात्याशी आपलं हे चालूच आहे, लायझनिंग चालूच आहे। शिवाय मनपाची हद्दी जी आहे ती 65% रिकामी असल्यामुळे फक्त 35% घरामध्ये 25%च्या जागेवरच काही घरांचं अतिक्रमण आहे। हा आकडा काही शेकड्यामध्ये असण्याची शक्यता आहे। या जागेतील घरांना मिळकतींना महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या असून अनधिकृत बांधकामांवर झालेल्या कारवाई दरम्यान शहरात प्रचंड दगडफेक झाली होती। या कारवाई दरम्यान त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। एकीकडे नागरिकांचा संताप वाढत असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र नागरिकांना समजावण्याच्या प्रयत्नात दिसत नाहीये। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।